26 अकराचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता। तर राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहणार। अजित डोभाल आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी यांची संपूर्ण कारवाईवर देखरेख। प्रशांत कोरोटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालयामध्ये निकाल जाहीर होणार। तर प्रकरणाची सुनावणी पूर्ण, कोरोटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे आता लक्ष। बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना INSCR 2025 या पुरस्कारानं सन्मानित करणार। मुंबईतील नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलीस फाउंडेशनची घोषणा। मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या, आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू, तर केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध। मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ, तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये सुद्धा आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ। राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 पार, तर मुंबईत 34 आणि नाशिकमध्ये 41 अंश तापमानाची नोंद। नाशिकातील 5 तालुक्यांमध्ये 14 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। सोलापुरात पूर्व वैमनस्यातून पती आणि पत्नीवर गोळीबार, 3 गोळ्या लागल्यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक। दशरथ केरू गायकवाड असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा हा प्रभादेवी पूल पाडला जाणार। MMRDA कडून नवा द्विस्तरीय पूल या ठिकाणी बांधण्यात येणार। संभाजीनगरमध्ये वसतिगृहाचं छत कोसळलं, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये बाचाबाची, तर पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप। भाजीचं दुकान लावल्यानंतर महिलेकडून अरेरावीची भाषा, स्थानिकांचा आरोप। नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, तर आंबा, ज्वारी, फळबाग आणि इतर काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतकरी यामुळे चिंतित।